नमस्कार, आईची चव या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आईची चव हे किचनमध्ये जे पटकन आपण मुलांसाठी झटपट असं काही बनवू शकतो, तर त्यातलाच हा माझं किचन आहे. म्हणून मी आईची चव हे नाव दिलं आहे. तर पटकन होऊन जाईल अशा भाज्या सकाळी. तर आता बघा सकाळचे 6 वाजलेले आहेत. माझी मुलं 7ला घराबाहेर निघतात कॉलेजला. तर असं पटकन बनवून मुलांना डबे आणि चविष्ट असं देणं हा माझा आई म्हणून कायम कर्तव्य असतं. तर आज मी गवारची भाजी बनवत आहे आणि ती कशी पटकन आणि चविष्ट बनेल तर तेच मी आज करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. तर इथे मी 1.5 पाव गवार घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा आणि थोडं लसूण. मी लसूण नेहमी थोडा जास्तच घालते, तर मी लसूण एवढा घेतला आहे. 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या तुमच्या कमी जास्त अशा जेवढं तुम्ही तिखट खातात त्यानुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने घेतले. तर आता मी हा कांदा कापते आणि त्याच्यानंतर हे आलं लसूण मी ठेचून घेणार आहे. आणि एका पॅनमध्ये मी मस्टर्ड ऑइल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यात मी थोडंसं आपली मोहरी टाकणार. मोहरी चांगली तडतडली की थोडं जिरं, थोडी हिंग, थोडा कढीपत्ता आणि आता ह्याच्यात मी जो एक कांदा तुम्हाला दाखवला होता मध्यम आकाराचा तो टाकणार आहे. एक कांदा घातलेला आहे ह्याच्यात आणि कांदा चांगला थोडा लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. कांदा जोपर्यंत इथं भाजतोय तोपर्यंत आपण ही काढलेली हिरवी मिरची आणि लसूण या खलबत्त्यात ठेचून घेऊया. थोडंसं मीठ घालायचं ठेचताना, त्याच्यामुळं लवकर आणि छान वाटलं जातं. जास्त असं बारीक पण नाही वाटायचं. इकडे एका बाजूला आपला कांदा लाल होतोय आणि माझं ही हिरवी मिरची आणि लसूण पण ठेचून झालेलं आहे. आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण की गवारला थोडंसं गरम पाणी लागतं. गरम पाणी घातल्यामुळं गवार मऊसूत राहते, अशी आकसत नाही आणि कडक होत नाही, दिवसभर छान राहते. म्हणून त्यात थोडंसं नावाला गरम पाणीच घालायचं, गार पाणी नाही घालायचं. तुम्ही पाहू शकता कांदा लालसर झालेला आहे थोडासा. आता ह्याच्यात मी ठेचलेली मिरची आणि लसूणचं वाटण घालते. आणि ह्या सर्वाला चांगलं एकजीव करायचं. सगळं एकत्र मिक्स केल्यावर ह्याच्यात चवीपुरतं मीठ, थोडी हळद, थोडं धणे पावडर असं सगळं घातल्यावर मिरची वगैरे काही घालायचं नाही. सर्व एकजीव करायचं. सर्व एकजीव झाल्यावर याच्यात नावाला थोडंसं गरम पाणी घालायचं, जेणेकरून जे आपण आता वरून मीठ, हळदी, धणे पावडर घातलं ते कांदा आणि लसूण आणि मिरचीच्या ह्याच्यात सगळे एकजीव छान प्रकारे होतं. तर एक मिनटं थोडंसं ह्याला शिजू द्यायचं. आणि आपल्याला ह्या भाजीसाठी शेंगदाण्याची कूट लागणार आहे, शेंगदाण्याचा. म्हणून थोडे शेंगदाणे भाजून तो कूट आधीच करून ठेवून टाकायचा बरणीत. जसं मी ह्या पद्धतीने शेंगदाणे भाजून कूट ठेवलेला असतो. काही काही भाज्यांमध्ये मला अचानक लागतो. तर हे एक महत्त्वाचं आहे ह्याच्यातलं, की जेव्हा तुम्ही भाजी घालता त्यानंतर थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा. कांदा हे सगळं आपलं छान भाजून झालं आहे. आता ह्याच्यात आपण गवार घालूया. गवार झाली घालून. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही 1.5 पाव गवार मी घेतलेली आहे. गॅसची फ्लेम थोडी मोठी करून हे सगळं चांगलं
एकजीव करून घेऊया. आता ह्याच्यात तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने कमी जास्त प्रमाणात तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता. आता हे सर्व एकत्र केल्यावर ह्याच्यात आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जास्तही नाही घालायचं आहे, थोडंसं फक्त भाजी वाफेवर शिजेल याप्रमाणे. आणि नंतर तुम्हाला जर थोडंसं वाटलं की अजूनही भाजी थोडी आहे तर तुम्ही नावाला अजून थोडंसं घालू शकता. तर ह्या पद्धतीने सगळं एकजीव करून एका बारीक ही भाजी जास्त मोठ्या फ्लेमवर नाही, अगदी बारीक फ्लेमवर ही एक 10-15 मिनटासाठी शिजू द्यायची झाकून. तुम्ही पाहू शकता इकडे भाजी शिजते. त्याला झाकण लावून मी एक 10-15 मिनटासाठी चांगली शिजू देणार आहे बारीक फ्लेमवर. आणि दुसरीकडे तोपर्यंत माझी कामं करते. भाजी झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही पाहू शकता आपली गवार इथे शिजलेली आहे. गरम पाणी घातल्यामुळं फायदा, मग गवार तर मऊसूत राहतेच, पण त्याच्याबरोबर गवार एक 10 मिनटातच पटकन झटपट होऊन जाते. आणि ह्या पद्धतीची तुम्ही गवारची ही भाजी नक्की करून पहा. एवढी अप्रतिम लागते, खायला खूप टेस्ट लागते. आणि ही गवारची भाजी तुम्ही चपाती भाकरी कशावरही खा, खूप छान लागते. आता आपली भाजी झालेली आहे. आपण वरून थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर घालू. तर ह्या पद्धतीने सुंदर अशी आपली छान चविष्ट अशी गवारची भाजी झालेली आणि झटपट झालेली अगदी. तर सकाळी अशी मुलांची डबे घाई गडबडीत तुम्ही अशा घरगुती साध्या भाज्या पटकन करून मुलांना डब्याला, नवऱ्याला डब्याला असं पटकन देऊ शकता. तर ह्या पद्धतीने एकदा ही भाजी माझ्या पद्धतीची नक्की करून पहा आणि कशी झाली मला नक्की कळवा. तोपर्यंत त्यानंतर कळवा. आणि काही याच्यात कमी जास्त असेल तर समजून घ्या, कारण की तेवढं मला ह्याचं हे नाही आहे. स्वयंपाक जसं आपण घरगुती आईची चव, म्हणूनच मी नाव दिलं की साध्या पद्धतीने सगळं साध्या सोप्या पद्धतीने करायचं. तर नक्की करा आणि भाजी करून पहा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुन्हा.